गुड मॉर्निंग. आजच्या तासिकेला आपण उपयोजित मराठीतील वृत्तलेख फीचर रायटिंग याच्या संदर्भामध्ये थोडीशी चर्चा करणार आहोत. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि त्याच्याजवळ उपजत क्युरियासिटी आहे. समाजामध्ये वावरत असताना आजूबाजूला काय घडतं काय नाही किंवा आपल्या मनातले विचार इतरांना सांगावेत असं सदैव त्याच्या मनामध्ये चालत असतं. त्याचा तो तसा स्वभाव धर्म असतो. माहिती मिळवणं असेल किंवा ती इतरांना सांगणं असेल, हे माणसाच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. आणि मग ह्या सांगण्याच्या त्याच्या त्या सवयीनं स्वभावानं मग ते काही वेळेला स्वसंरक्षणासाठी असतं, काही वेळेला आपल्या समूहाचं कौतुक करण्यासाठी असतं, त्याला आधार देण्यासाठी असतं. हे अगदी अनादी काळापासून त्याचं हे जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे असं तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ते अखंड चालू आहे. आणि तोच प्रवाह मग ह्या वर्तमानपत्राच्या, आकाशवाणीवरील बातम्यांच्या किंवा दूरचित्रवाणीवरच्या बातम्यांच्या माध्यमातून आज तसाच पुढं चाललेला आहे. जणू काही आपलं सगळं जीवन बातम्यांनीच व्यापलेलं आहे असं म्हटलं तरी सुद्धा ते वावगं ठरत नाही. उठल्या आपण हातामध्ये पेपर, एखादा दिवस जर पेपर आला नाही, वर्तमानपत्र आलं नाही, तर माणसांना चुकल्यासारखं वाटायला लागतं. एवढी क्युरियासिटी असते. पहाटे कधी एकदा पेपरवाला येतो आणि पेपर म्हणजे चहाचा घोट घेत असताना पहाटे चहाबरोबर वर्तमानपत्र पुढं असलंच पाहिजे, एवढी माणसाची वर्तमानपत्रातली त्या बातम्यांच्या संदर्भातली त्याची क्युरियासिटी असते. आणि हे उपजत आहे. आपल्या अवतीभोवती काय चाललेलं आहे ह्याच्या संदर्भामध्ये त्याची जिज्ञासा ती असते. आणि म्हणूनच आपण मग आकाशवाणीवरच्या बातम्या ऐकत असतो, दूरचित्रवाणीवरच्या बातम्या पाहत असतो किंवा ऐकत असतो, वृत्तपत्रातल्या म्हणजे त्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचत असतो. परंतु केवळ त्या बातम्या वाचल्या, पाहिल्या म्हणजे मग आपली जिज्ञासा संपली असं कित्येक वेळाला होत नाही. उलट त्या एखाद्या बातमीमुळं आणखीन आपली जिज्ञासा जास्त वाढते. कारण बातमीमध्ये केवळ वस्तुनिष्ठ माहिती असते, कुठं काय घडलं काय एवढंच फक्त माहिती. परंतु मग ते घडल्यानंतर, तो प्रसंग घडल्यानंतर किंवा जे काही तिथं दिसलेलं आहे त्याच्या अनुषंगानं मग आपली क्युरियासिटी वाढत जायला लागते. म्हणजे कसं काय झालं असेल, ते कोण असेल, काय असेल, म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये अधिक माहिती आपल्याला हवी असायला लागते, वाटायला लागते. आपण मग आणखीन जास्त चौकस व्हायला लागतो. कारण ती बातमी आपण बघितलेली असते आणि बातमीमध्ये एक बातमीचं वेगळं पण असतं, वैशिष्ट्य असतं. ते म्हणजे बातमी वस्तुनिष्ठ असते. जे काही घडलं, जे आहे तसं वर्णन त्या बातमीमध्ये असतं. आणि मग वर्तमानपत्रामध्ये किंवा त्या रेडिओवरती किंवा त्या दूरदर्शनवरती आपण ते ऐकतो किंवा पाहतो, वाचतो. आणि मग मात्र आपली ही जी काही जिज्ञासा आहे ती जिज्ञासा आणखीन जास्त वाढते. आणि मग त्या जिज्ञासेला शमवण्यासाठी वर्तमानपत्र काही वेगळा प्रयत्न करतात. आणि असा हा जो काही वेगळा प्रयत्न आहे, न कळत कुठंतरी ह्या वर्तमानपत्राचा उद्देशच मग लोकांना माहिती देणं, लोकजागृती करणं, लोकशिक्षण करणं, लोकांचं मनोरंजन करणं या दिशेनं सुरू होतो. बातम्या तरी असतातच, परंतु बातम्यांच्या जोडीला या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना
जास्तीत जास्त माहिती देणं त्या बातमीच्या अनुषंगानं, त्यांच्यामध्ये काही विषयाच्या अनुषंगानं जागृती निर्माण करणं, लोकशिक्षणाच्या माध्यमातून जीवनात जगण्यासाठी जे जे लागणार आहे ते अनौपचारिकरित्या त्यांना देणं आणि त्यांचं मनोरंजन करणं. दिवसभर थकला भागलेला जीव असतो, काम करत असतो, राबत असतो, थोडंसं विरंगुळा, थोडंसं मनोरंजन, मग एखाद्या त्या विनोदापासून ते चांगली आवडती गाणी वगैरे किंवा एखादा असाच चांगला कार्यक्रम की ज्याच्यातनं त्याचं मनोरंजन होईल. म्हणजे याही गोष्टी जसं टी व्हीवरती, रेडिओवरती आपण पाहतो, तसंच वृत्तपत्रामध्ये सुद्धा अशा खुसखुशीत काही गोष्टींच्यामुळं, त्या लेखनामुळं त्या वाचकाचं मनोरंजन होत असतं. वर्तमानपत्राचे हे सगळे उद्देश म्हणावे लागतील. बातमीत जे काही घडलं तसं अगदी त्यांना द्यावं लागत असतं. बातमीमध्ये मी असत नाही, तर घडलेली घटना जशी आहे तशी देणं ही बातमीची गरज असते. म्हणजे तिथं आपण काही वेगळं आपल्याला काय वाटलं वगैरे ह्या भाग नसतो. तिथं जे घडलं आहे जसं आहे तसं आपल्याला वाटतं म्हणून काही जादा कमी त्यात घालणं हे चुकीचं असतं. ती बातमीची गरज असू शकत नाही. तर बातमीची गरज ही जशी घडलं जे आहे त्याचं वर्णन करणं, टू द पॉईंट वर्णन करणं ह्या गोष्टी असतात. परंतु बातमीत न आलेली जी काही रंजक म्हणजे मनोरंजक किंवा नाविन्यपूर्ण जी माहिती आहे त्या माहितीचं सूक्ष्म अवलोकन करून त्याचे धागेदोरे किंवा त्याचं काही वेगवेगळ्या तपशिलाच्या माध्यमातून वाचकांच्यापर्यंत पोहोचवायचं काम ह्या वृत्तलेखामध्ये केलं जातं. असं हे वृत्तलेख आहे. वृत्तलेख हे त्या वृत्तपत्रांचं वैभव असतं. वृत्तलेख कसे आहेत याच्यावरून वाचक, अग्रलेख कसा आहे याच्यावरून वाचक किती प्रमाणामध्ये ते वर्तमानपत्र घेणार एवढं ठरत असतं. एवढं या वृत्तलेखांना अनन्यसाधारण महत्त्व ह्या वर्तमानपत्रामध्ये असतं. आता या वृत्तलेखाचा अर्थ आणि त्याचा स्वरूप याच्या संदर्भामध्ये आपण थोडीशी चर्चा करूया. आपण आता बातमी आणि वृत्तलेख याच्यामधला फरक बघितला. बातमी अगदी टू द पॉईंट आहे, जे घडलं त्याचं वर्णन आहे, तिथं मी नाही आहे, तिथं आपल्या मीला प्राधान्य नसतं, तिथं जी वस्तुस्थिती घडलेली आहे त्याला प्राधान्य असतं. आणि मग केवळ त्या बातमीनं वाचकाचं मन शमत नाही, शांत होत नाही. कित्येक वेळेला आणखीन त्या बातमीच्या अनुषंगानं जादा माहिती हवी असते. आणि मग म्हणून ते शमवण्यासाठी म्हणून हा प्रपंच केलेला असतो लेखनाचा, त्याला वृत्तलेख असं म्हणायचं. म्हणजेच बातमी पलीकडचा तपशील वाचकांना देणं हे वृत्तलेखाचं महत्त्वाचं काम असतं. म्हणजे जी बातमी टू द पॉईंट दिलेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन डिटेल माहिती त्या संदर्भातली ह्या वृत्तलेखामध्ये असते, जी बातमी देता येत नाही. त्यासाठी वृत्तलेखाचा अवलंब केला जात असतो. आता या वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये फीचर असं म्हणतात. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये म्हणजे त्या ऑक्सफर्डच्या शब्दकोशामध्ये ह्या फीचरचा अर्थ दिला आहे. इट इज अ नॉन न्यूज आर्टिकल इन अ न्यूजपेपर. याचा अर्थ कसा, तर बातमी पलीकडचं खास असं काही, आकर्षक असं काही, बातमी तरी आहेच ती, परंतु त्या बातमीमध्ये जे नाही ते त्या बातमीच्या पलीकडचं, त्याच्या पाठीमागं पुढचं किंवा कशाच्या संदर्भामध्ये ते घडलेलं वगैरे याच्या संदर्भामधलं असं खास काही आणि त्याचबरोबर वाचकांना आकर्षक करणारं असं काही लिखाण म्हणजे वृत्तलेख. खरं म्हणजे या वृत्तपत्रांचा जन्म हा पाश्चात्य देशामध्ये झाला. पश्चिमेकडचे देश जे आहेत, आपण पूर्वेकडच्या देशांच्या मध्ये येतो. पु ल देशपांडेंनी पूर्वरंग आणि अपूर्वाई ही दोन प्रवासवर्णनं जी लिहिली त्याच्यामध्ये पूर्वरंग म्हणजे पूर्वेकडचे, सूर्याच्या पुढचे देश, पूर्वेकडचे देश, त्यांची संस्कृती वगैरे ह्याचं वर्णन केलं. आणि पाश्चात्य म्हणजे पश्चिमेकडचे त्या मानानं देश जे आहेत, युरोपियन कंट्री, त्याला अपूर्वाई असं नाव दिलं त्या पुस्तकाचं. दोन्ही पुस्तकं खूप चांगली आहेत. कधीतरी वेळ मिळाला तर निश्चित वाचा, पूर्वरंग आणि अपूर्वाई, पु ल देशपांड्यांची.
आता हे जे काही पाश्चात्य देश आहेत तिकडे खरं म्हणजे ह्या वर्तमानपत्रांचा जन्म झाला आणि ह्या युरोप कंट्रीतून ही वर्तमानपत्र मग भारतातसुद्धा आली. त्यामुळं पाश्चात्यांची जी काही संकल्पना होती ती संकल्पना त्यातल्या काही ज्या काही वृत्तपत्राच्या अनुषंगानं ज्या संकल्पना होत्या त्या आपल्या देशामध्ये सुद्धा रुजल्या गेल्या. त्यापैकी एक जी संकल्पना ती म्हणजे फीचर अर्थात वृत्तलेख. आता वृत्तलेख ही वर्तमानपत्राची आणि वाचकांची गरज बनलेली आहे. आता सध्याच्या काळामध्ये वर्तमानपत्रांची आणि वाचकांची सुद्धा, कारण एवढी क्युरियासिटी माणसाची असते आणि ती क्युरियासिटी पूर्ण करण्यासाठी म्हणून काहीतरी पाहिजेच असतं आणि त्यासाठी ह्या वर्तमानपत्राची जणू काही आज ही गरज झालेली आहे. बातमी ज्या घटनेविषयी आहे त्या संबंधीचा तपशील गोष्टी वाचकापर्यंत पोहोचवण्याची गरज असते. ज्या घटनेच्या संदर्भामध्ये माहिती आहे, बातमी आहे आणि ती टू द पॉईंट दिली गेलेली आहे, परंतु त्याचा जास्त तपशील किंवा त्याच्या अनुषंगानं जास्त काही अशा काही गोष्टी वाचकांच्यापर्यंत जाऊन पोचणं असं त्या संपादकांना वाटतं वर्तमानपत्राच्या. ती त्यांची गरज झालेली असते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी म्हणून हा वृत्तलेख लिहिला जात असतो. म्हणजे अर्थात लक्षात आलं की बातमी कशी असते, वर्तमानपत्रातली बातमी असते. म्हणजे जे वर्तमान घडलेलं आहे, वर्तमानात ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात त्याच्या संदर्भामध्ये बातमी, आणि त्यामुळं मग त्या अनुषंगानं जादा काही माहिती त्या वृत्तलेखामध्ये येते. म्हणजे हा त्यातला महत्त्वाचा सगळ्यात भाग असतो. आणि म्हणून वृत्तलेख हा नेहमीच ताजा असावा लागतो. वर्तमानातला तो असायला पाहिजे, तो ताजा असायला पाहिजे. उगाच कधी तर बातमी जुन्या काळामध्ये घडून गेलेली आहे आणि त्याचा संदर्भ कुठेतरी, आता प्रसंगोपात ह्या गोष्टी ठीक आहेत, म्हणजे काही प्रसंगच असे असतात, मग जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं असते किंवा काहीतरी वाढदिवस असतो, असं काहीतरी असतं की ज्याच्यामुळं पाठीमागच्या एखाद्या गोष्टीला उजाळा मिळू शकतो. पण तो असं क्वचित. मात्र शक्यतो बातमी कशा वर्तमानामध्ये जे काही घडलेलं आहे, भूतकाळात नाही, वर्तमानामध्ये जे घडलेलं आहे त्याच्या संदर्भातली जी बातमी असते आणि त्याच्या अनुषंगानं ती क्युरियासिटी शमविण्यासाठी म्हणून हा वृत्तलेख तो लिहिला जात असतो, ते लिखाण केलं जात असतं. आणि म्हणून वृत्तलेख हा नेहमी ताजा असावा लागतो. हे फीचर म्हणजे नॉन न्यूज असं जे म्हटलं तरीसुद्धा हे वृत्तलेख जे आहे ते त्या बातमीशी निगडीत असतं. भले ते बातमी नाही म्हटलं तरीसुद्धा त्या बातमीशी निगडीत आहे, कारण बातमीचं ज्यादा डिटेल माहिती त्या वृत्तामध्ये येणार आहे, त्या लेखामध्ये येणार आहे. आणि म्हणून त्या बातमीच्या अनुषंगानं लेख लिहायचा असेल तर तो ताजा असायला पाहिजे. त्याला काही निमित्त असावं लागतं. म्हटलं वृत्तलेख हा घडलेल्या किंवा घडू पाहणाऱ्या घटनेशी संबंधित असतो. एखादी घटना पुढे घडणारी असेल म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये काही वेळेला समीक्षणात्मक लिखाण करावं लागतं, किंवा आता घडलेली आहे एखादी, अशा वेळेला त्याच्यावरती सर्वांगीण सर्व बाजूनी प्रकाश टाकत वाचकाला काही नवी माहिती, वाचकाला त्या अनुषंगानं काही नवं ज्ञान देण्यासाठी म्हणून अशा पद्धतीनं वृत्तलेख लिहिण्याची ही परंपरा आहे. खरं म्हणजे ह्या वृत्तलेखाला धावपळीतले साहित्य असंही म्हटलं जातं. धावपळीतलं साहित्य लक्षात ठेवा, वृत्तलेखाला धावपळीतले साहित्य असं म्हटलं जातं. याचं कारण असं की ह्या सध्याच्या धक्काधक्कीच्या ह्या युगामध्ये माणसाला अपडेट ठेवण्यासाठी म्हणून, माणसाच्या विचारांना अपडेट ठेवण्यासाठी म्हणून ह्या वृत्तलेखाचा चांगला उपयोग होतो. वृत्तलेख अगदी तातडीचा असला तरी त्यामधील अचूकतेला फार महत्त्व असतं. हे लेखन वास्तवावर आधारित असल्यानं त्यात कल्पकतेला फारसा वाव नसतो. खरे तर बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेख मदत करतात. वृत्तलेखात वाचकांच्या भावनांची दखल घेतली जाते. त्याचप्रमाणे यातून वाचकांचं समाधानही महत्त्वाचं असतं. ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी बातमी तरी त्याला मिळाली पाहिजे आणि त्याच्या जोडीला नवं काही ज्ञान मिळालं पाहिजे. याच्या संदर्भातली चर्चा आपण उद्याच्या तासिकेला करूया.